सकाळचा नाश्ता असू दे किंवा स्वयंपाक करायला कंटाळा आला, 10 मिनिटात सोडा, इनो न वापरता सहज सोप्या पद्धतीत पालकच्या ज्या 2 रेसिपी करणार आहोत, त्यापैकी कोणती एक जरी तुम्ही बनवून खाल्ली, तर सकाळी नाश्त्याला असू दे किंवा रात्री स्वयंपाकाला खाल्ल्यावर तुम्हाला अजिबात लवकर भूक लागणार नाही, अशी पोटभरीची हा रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता कशा बनवायचा ते आपण पाहूया. एक जुडी पालकची देठं घेतलेली नाही, फक्त पानं घेतलेली आहेत. पानं 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे त्यावरती जी काही माती असेल, कचरा असेल तो निघून जाईल. त्यासाठी 2 वेळा चांगली पानं वर खाली पाण्यामध्ये करून धुवून घेतली, की पाण्यावरची माती आणि धूळ आहे ती निघून जाईल. पानं धुवून झाल्यानंतर ती एखाद्या चाळणीवरती काढून ठेवायची, म्हणजे त्या पानामधलं सगळं पाणी आहे ते निघून जाईल. पाण्यामध्ये बघाल तर तुम्हाला धूळ, कचरा दिसत असेल. इथे आता मी ही पानं चाळणीवरती ठेवून सगळी पानं नितळवून घेतलेली आहेत. पानामधलं जे काही पाणी आहे ते निघून गेलेलं आहे. पालक जेवढा जमेल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे. पालक चिरून झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याला वरून अजून चिरून घ्यायचा, म्हणजे पालक एकदम बारीक असा चिरला जाईल. मी इथे पालक एकदा चिरून घेतला, पुन्हा वरून असा सुरीने चिरून घेते. ह्या पद्धतीत पालक चिरला की पालक एकदम बारीक आपल्याला हवा तसा चिरून मिळतो. म्हणून आपल्याला पालक आहे तो असा दुसऱ्या वेळेस सुद्धा वरून सुरीने चिरून घ्यायचा आहे. मी इथे हा पालक सगळा चिरून घेते. पालक चिरून झाला. एका बाउलमध्ये 1 कप एवढं मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठामध्ये चिरून घेतलेला पालक आहे तो इथे 1 वाटी एवढा झालाय तो घालून घेतला. पाव वाटी एवढी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरमुळे आपल्या नाश्त्याला चव छान येते. म्हणून इथे कोथिंबीर घालून घ्यायची. एक छोटा कांदा जमेल तेवढा बारीक चिरून घेतलाय तो घालून घेतलाय. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय. 1 चमचा मीठ घातलंय. छोटा पाव चमचा एवढा ओवा घातलाय. 1 हिरवी मिरची बारीक चिरून घातले. ओवा घातल्यामुळे चव छान येते, म्हणून मी इथे ओवा घालून घेतलाय. पहिलं गव्हाच्या पिठामध्ये सगळं मिक्स करून घेतलंय. त्यानंतर आपल्याला थोडं-थोडं करून पाणी घालायचं. एकदम पाणी घातलं की गुठळ्या पिठाच्या तयार होतील, म्हणून आपल्याला थोडं-थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय. पाणी घालताना थोडं-थोडं घालून मिक्स करायचं. गव्हाचं पीठ आहे, जास्त पाणी एकदम घातलं तर त्याच्या गुठळ्या तयार होतील. इतपत मी हे सैल ठेवलेलं आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कोणत्याही भाज्या घालू शकता, किंवा तुम्हाला जर आलं किसून आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये आलं किसून घातलं तरी सुद्धा चव छान येते. साईजमध्ये तुम्हाला लहान मोठा घालायचा आहे तेवढ्या साईजमध्ये तेल लावून घ्यायचंय. 1 पळी एवढं हे मिश्रण मी ते घालून घेतलंय. गव्हाच्या पिठाचा हा चिला घालताना जे मिश्रण आहे ते पळीने वर खालू करून घ्यायचंय, नंतरच घालून घ्यायचंय. गॅस मध्यम ठेवून शेकवून घ्यायचंय. वरून पूर्णपणे कोरडा झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडनी शेकवून घ्यायचंय. गव्हाचा पिठाचा चिला शेकवताना छान असा हलका असा कड्या दाबत-दाबत शेकवून घेतला की एका रंगावरती सगळीकडून चांगला शेकवला जातो. तुम्ही इथे बघू शकता अगदी झटपट आपला हा गव्हाच्या पिठाचा चिला तयार झालाय. मुलं पोळ्या खायला भागत नसेल किंवा त्यांना जरी पालक आवडत नसेल, तर तुम्ही असा गव्हाच्या पिठाचा सोडा, इनो न वापरता गव्हाच्या पिठाचा चिला बनवून देऊ शकता. सकाळी नाश्त्याला काय बनवायचं किंवा रात्री स्वयंपाक करायला जरी कंटाळा आला, तरी तुम्ही बनवून खाऊ शकता. मी इथे हा गव्हाच्या पिठाचा चिला शेकवून घेतलाय, काढून घेते. तुम्ही बघाल तर अगदी छान आपला हा तयार झालाय. मी तुम्हाला अजून एक करून दाखवते. पालक नाश्ता रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल, रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. मुलं टिफिनसाठी पोळ्या न्यायचा खूप कंटाळा करतात किंवा नाश्त्याला पोळ्या खायला त्यांना कंटाळा येतो. त्यावेळेस तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये असा पालक घालून गव्हाचा चिला बनवून त्यांना देऊ शकता. मुलांना कळणार सुद्धा नाही की ह्यामध्ये पालक घातले आणि हे गव्हाच्या पिठाचं केलेलं आहे. अगदी चवीला अप्रतिम असं तयार होतं. मी तुम्हाला इथे तोडून दाखवते. तुम्ही बघाल तर अगदी मऊ लुसलुशीत असं झालेलं आहे. दह्यासोबत, चटणीसोबत, सॉससोबत व असं सुद्धा खायला हे खूप छान असं लागतं. प्रकार दुसरा, 1 कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा कप रवा घालून घ्यायचा आहे. रवा तुम्ही इथे जाडा, बारीक कोणताही घेऊ शकता.
2 चमचे दही घालायचे. दही शक्यतो आंबट नसावं. 2 मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लहान मुलं खाणारी असतील तर मिरची कमीच घालून घ्या. मूठभर एवढी कोथिंबीर घालून घ्यायची. कोथिंबीरमुळे चव आणि रंग आहे तो अजून छान येतो. पालक घालून घ्यायचा आहे. पालक घालून झाल्यावरती पाणी घालून घ्यायचंय. ज्या कपाने अर्धा कप रवा घेतला होता ना, त्याच कपाने 1 कप एवढं पाणी घालून घ्यायचंय. पाणी जसं लागेल तसं अजून आपल्याला पुढे घालायचं आहे. मी किती पाणी घातलं हे तुम्हाला पुढे सांगणारच आहे. मिक्सरला फिरवून घेतले. तुम्ही बबल्स बघू शकता. किती छान पिठाला बबल्स आलेले आहे. अगदी परफेक्ट असं आपलं इथे डोशासाठी पीठ तयार झालंय. एका बाउलमध्ये काढून घेते. ऐपतच आपल्याला हे सैल ठेवायचं आहे. मिक्सरला फिरवताना पहिलं मी ह्या कपाने 1 कप पाणी घातलं. नंतर अजून 2 कप एवढं पाणी घातलं. टोटल मी 3 कप एवढा पाण्याचा वापर केलेला आहे. पीठ इतपतच सैल ठेवायचं आहे. हे पीठ आपल्याला 6 ते 7 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचंय. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे 10 मिनिटं झाकून रेस्ट करायला ठेवलात तरी सुद्धा चालेल. ह्यामध्ये रवा घातलेला आहे. रेस्ट करायला ठेवलं की पीठ आहे ते चांगलं फुलून येतं. मी इथे रेस्ट करायला पीठ ठेवलं होतं झाकून. चवीप्रमाणे मीठ घालून घेतलंय म्हणजे 1 चमचा मीठ घालून मिक्स करून घेतलंय. डोसा भरला तेल लावून घेतलंय. प्रत्येक वेळेला डोसा घालताना पीठ आहे ते वर खाली करून नंतरच घालून घ्यायचंय. 1 पळी एवढं घालून घेतलंय. हलकं असं आपल्याला पसरवून घ्यायचंय. जास्तही पसरवायचं नाही. पातळच हे डोसा तयार होतो. एकच पळी आपण इथे पीठ घालून घेतलेलं आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. तुम्ही बघाल घातल्यावरती किती छान आपल्या ह्या बाजरीचा पीठ आणि पालकच्या डोशाला जाळी पडायला लागलेली आहे. सोडा, इनो न वापरता. गॅस एकदम कमीच ठेवायची आहे. बाजरीच्या पिठाचा डोसा शिकायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. अगदी 1 ते 2 मिनिटांमध्येच आपला हा डोसा शेकून येतो. वरून पूर्ण कोरडा झाल्याच्या नंतर दुसऱ्या साईडने आपल्याला शेकवून घ्यायचा आहे. कडा सुटल्या अशा वाटल्या, की नंतर आपल्याला दुसऱ्या साईडने शेकवून घ्यायचं आहे. खालच्या साईडला आपण शेकवला होता त्याला तुम्ही जाळी बघू शकता. अगदी किती छान अशी जाळी आलेली आहे. दोन्ही साईडने मी हा डोसा शेकवून घेतला, काढून घेते आणि ह्याच पद्धतीत मी इथे बाजरीचे सगळे डोसे तयार करून घेते. सोडा, इनो न वापरता पालकच्या 2 रेसिपी केलेल्या आहेत. आपण जी आता इथे बाजरीचं पीठ आणि पालक घालून डोसा केला, तुम्हाला वाटेल थंड झाल्यावरती कडक चिवट वाटण होतील. पण कितीही वेळ गेला तरी ते डोसे अगदी तसेच्या तसे मऊ लुसलुशीत राहतात. तुम्ही प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता. मुलांना टिफिनला दिलं तर मुलांना समजणार सुद्धा नाही की हे बाजरीचं पीठ घालून केलेले आहेत डोसे. मी तुम्हाला तोडून दाखवलं. तोडताना समजलं असेल की किती मऊ लुसलुशीत असे तयार झालेले आहेत. बाजरीच्या पिठाचे हे डोसे तुम्ही लसूण चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत, दह्यासोबत खाऊ शकता. अगदी चवीला अप्रतिम असे लागतात. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.